कांदा उत्पादन संदर्भात शासनाने शेतकऱ्यांची माकड चेष्टा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी. उत्तर महाराष्ट्रातील शहादा येथे आयोजित करण्यात आलेल्या साखर परिषदेसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे भव्य स्वागतासह आगमन झाले. परिषदेत बोलताना त्यांनी साखर उद्योग, ऊस उत्पादक शेतकरी आणि राज्य सरकारच्या धोरणांवर थेट वज्रघात केला. राज्यात मागील वर्षभर साखरेचे दर स्थिर होते आणि इथेनॉलला सरकारकडून चांगला भाव मिळत असल्याने साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य लाभले. त्यामुळे यंदा अतिरिक्त साखर उत्पादन होणार नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील ऊसाची रिकव्हरी लक्षात घेता शेतकऱ्यांना किमान 3200 रुपये पहिला हप्ता मिळायलाच हवा अशी ठाम मागणी त्यांनी सरकारसमोर मांडली. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील कर्जाच्या ओझ्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर ठेवला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. अजित पवार शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज भरा असे सांगतात, परंतु तब्बल 200 कोटींचे कर्ज असलेला साखर कारखाना स्वतःने केवळ 27 लाखात निलावात घेतला. हे नेमके कोणत्या न्यायाने असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बँक ऑफ बुडो की काही करो, अजित पवारांना काही देणं घेणं नाही अशी खोचक टीकाही त्यांनी केली. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील त्यांनी सरकारवर निशाणा साधला. राजू शेट्टी म्हणाले की सरकार आणि प्रशासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांबाबत कामचुकार भूमिका घेतली असून त्यांना अत्यल्प मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सहसकट, पुरेशी आणि तातडीची मदत देण्याची मागणी त्यांनी जोरदारपणे केली. साखर परिषदेत राजू शेट्टीच्या मुद्देसूद भाषणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी आल्या असून त्यांच्या मागण्यांना सरकार काय प्रतिसाद देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कांद्याच्या आयात निर्यातीच्या संदर्भामध्ये भारत सरकारनं धरसोडीचं धोरण राबवलं. कधी निर्यात शुल्क वाढवायचं, कधी निर्यातीवर बंदी घालायची, अशा प्रकारच्या माकड चेष्टा केल्यामुळं श्रीलंका, बांगलादेशसारखे आपले जे कायमस्वरूपी हक्काचे ग्राहक होते ते दुरावले होते. विशेषतः बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवश्यकता असताना बांगलादेशनं इराणमधून, अफगाणिस्तानामधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु उशिरा काय होणार, बांगलादेशनं पुन्हा एकदा भारताकडून कांदा आयातीला परवानगी दिलेली आहे. या गोष्टीचं मी स्वागत करतो. आता पुन्हा एकदा कांद्याच्या किमती वाढायला लागलेत या नावाखाली भारत सरकारनं निर्यात शुल्क वाढवणं, निर्यातीला बंदी घालणं असल्या माकड चेष्टा करू नयेत एवढीच सरकारला माझी हात जोडून विनंती आहे. गेल्या वर्षभरामध्ये साखरेला चांगला भाव राहिलेला आहे. इथेनॉलचं जे उत्पादन होतं त्यालाही बऱ्यापैकी सरकार खरेदीचा दर देत आहे आणि यावर्षी उत्पादन जेवढी गरज आहे तेवढंच होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्यामुळे दर पडण्याची सुतराम शक्यता नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करता या परिसरामध्ये असणारी ऊसाची रिकव्हरी लक्षात घेता किमान 3200 रुपये तरी ऊसाला पहिली उचल कारखान्याने दिली पाहिजे आणि ती कशी बरोबर आहे आणि तो शेतकऱ्यांचा कसा अधिकार आहे या संदर्भातली जनजागृती करावी म्हणून आज एक मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार काय आहेत, हक्क काय आहेत हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. पपई आणि केळीचे भाव पडलेले आहेत. साखर व्यापाऱ्यांनी संगनमत करून हे भाव पाडलेले आहेत असं आमचं मत आहे. सरकारनं याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि मार्केट इंटरव्हेन्शन करून ते भाव स्थिरस्थावर होतील. किमान उत्पादन खर्चाच्या आसपास शेतकऱ्यांना केळीचा आणि पपईचा भाव मिळेल याची दक्षता घ्यायची जबाबदारी सरकारची आहे. याची चर्चा आजच्या या मेळाव्यामध्ये होणार आहे. सोयाबीनचे भाव पडलेले असताना व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना
लुटून सोयाबीन खरेदी केला आणि आता भाव वाढत असताना त्या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. कर्ज माफीच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य संघटना एकत्रित येऊन सरकारला 30 जून पर्यंत शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन द्यायला भाग पाडलेलं आहे. परंतु आता थकीत कर्जासाठी सरकारनं जरी सांगितलं असलं तर वस्तू स्थगित दिलेलं आहे. बँका शेतकऱ्यांना त्रास देत आहेत आणि हा बँकांचा जो काही उर्मटपणा आहे तो मोडून काढण्यासाठी म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्यांची एक फौज तयार करायचा प्रयत्न आमचा चालू आहे. शेतकऱ्याचा 7/12 कबूल केल्याप्रमाणे कोरा करावा ही आमची ठाम भूमिका आहे. अजित पवार नेहमी शेतकऱ्यांना सांगताय की तुम्हाला किती वेळा माफ करायचं, किती वेळा सूट द्यायची, पैसे भरायला शिका. आणि तेच अजित पवार ज्या साखर कारखान्यावर 150 कोटीचं कर्ज होतं त्या कर्जाला फाटा देऊन अवघ्या 27 कोटीला तो कारखाना विकत घेतलाय. त्यावेळी बँकांचे पैसे बुडतील, बँका काय करतील याचा विचार अजितदादांनी केला नाही. म्हणजे स्वतःचा स्वार्थ असेल त्यावेळी बँकाने त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी आपले व्याजाचे मुद्दलाचे पैसे सोडावेत आणि अजितदादांचा स्वार्थ नसला तर शेतकऱ्यांनी मात्र बँकांचं व्याज भरावं, मुद्दल भरावी अशी अपेक्षा असेल तर हा ढोंगीपणा नाही तर दुसरं काय. खरं तर एका बाजूला ऊस तोडणी मजुरांचा प्रश्न आहे, त्यांच्या आरोग्याच्या, त्यांच्या स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचा, लहान मुलांच्या शोषणाचा, त्यांच्या शिक्षणाची आभाळ होते हा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे मजूर पुरवतो म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करणारा मुकादम नावाचा जो वर्ग आहे याला राजकीय आश्रय आहे, राजकीय नेत्यांचं पाठबळ आहे. त्या मुकादमासाठी पोलीस स्टेशनला वारंवार फोन केले जातात. ही मुकादम ही व्यवस्था पूर्णपणे संपवून ऊस तोडणी मजूर हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर मंडळामार्फतच जर का पुरवले गेले तर निश्चितच हे शोषण थांबेल आणि त्यासाठी मात्र सरकार पुढाकार घ्यायला तयार नाही. एक तर सरकारचा आणि प्रशासनाचा हा सगळा बेजबाबदारपणा आहे. सरकारनं अतिशय तुटपुंजी अशी मदत शेतकऱ्यांना देऊ केली आहे. केंद्र सरकारचा जो काही राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी असतो त्या निधीत हजारो कोटी पडून आहेत, पण त्या निधीतून पैसा मागणीसाठी राज्य सरकारचा प्रस्तावच गेलेला नाही असं केंद्रीय कृषी मंत्री संसदेमध्ये सांगत असतील तर हे सरकार कसं बेजबाबदार वागतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून नीट पंचनामा करून घेणं ही स्थानिक लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना त्यांनीही ती पार पाडलेली नाही. खरं तर अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींना ज्या चिखलात शेतकऱ्याचं पीक कुजून गेलं त्याच चिखलात तुडवून आणलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे.